शमिका, हो आले। शमिका, अगं बघ तुला भेटायला कोण आलंय बघ जरा। डॅड कसे आहात डॅड? मी छान, तू कशी आहेस? मी पण छान। खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला इकडे बघून। अचानक कसं काय आलं? बस तुझी आठवण आली म्हणून आलो। तुला तर काय अभिच्या घरी आल्यापासून आमची आठवणच येत नाही, म्हणून मी डॅडला म्हटलं की चला तिला भेटायला जाऊया। अरे सॉरी सुभाषजी, मी असं अचानक आलो। कधी या घर तुमचंच आहे हो। खरं म्हणजे शमिकाला पाहण्याची इच्छा झाली म्हणून आलो। हे तुमच्यासाठी आणलं, हे घ्या। याची काही गरज नाही आहे। इतकी गोड सून आमच्या घरात आहे तुमची मुलगी, वेगळं काही द्यायची गरज नाही खरंच। आणि आज अगदी छान दिवशी आलात तुम्ही। आज तुमच्या आमच्या लेकीनी सगळा स्वयंपाक केलाय, शमिकानी। तेव्हा जेवायला थांबलंच पाहिजे, नाही म्हणायचं नाही। विवादाई, आज खरोखर मला खूप आनंद होतोय की शमिका तुमच्या तालमीमध्ये तयार होते। आईने बोटाला धरून शिकवण्याच्या गोष्टी ती आज तुमच्याकडून शिकते, मला खूप बरं वाटतं। ती आमच्याकडे यायचं आम्हालाही आनंद आहे सो। बाकी कसं काय चाललंय तुमचं? सगळं व्यवस्थित आहे ना? बस पाहायचं होतं, आलो। शमी, मला ना तुझ्याशी खूप बोलायचंय एकट्यात। एक सेकंड एकट्यात काय एकट्यात? हे सगळं लग्नाच्या आधी हा। आता जे काही बोलायचं ते आमच्या दोघांसमोर बोलायचं। बोला। अरे हे काय, तुला काय वाटतं की ती तुझी कंप्लेंट करेल? आजकालच्या मुलींचा काही भरोसा नसतो, त्यामुळे जे काही बोलायचं ते आमच्या समोर। ते ती आत्ता नाही सांगणार। आमचं ना फोनवर बोलणं झालंय, तेव्हा तिने सांगितलेलं। शमिका, चल चल चल, पानं घेऊया, भुका लागली असतील सगळ्यांना। चल लवकर। आले। अशू सांग ना, काय म्हणली शमिका फोनवर? अभि किती गप्पा करायला लागलाय, किती थट्टा मस्करी, भंडावून सोडणार आहे आशूला बहुतेक। शमिका, काहीतरी करपलं होते। अरे देवा, शमिका अगं काय ठेवलंस? जळलं वाटतं काहीतरी। अरे देवा, सगळी भाजी करपली। आई, आई मी कसं काय विसरले हो गॅस बंद करायला? आजी मला खूप ओरडतील आई, मी काय करू? भाजी करू नकोस, करूया ना आपण काहीतरी। काय करायचं? पण डॅड पण आलेत आता। हो ना, एक काम कर, फ्रीज मध्ये बटाटे ठेवले उकडलेले, पटकन घेऊन ये, सांग जा। अरे वास कसला येतोय? नाही काही विशेष नाही, जरा माझं लक्ष नाही राहिलं। काही कसं नाही? अरे माझ्या कर्मा, अगं काय हे? शमिका, तरी मी तुला सांगत होते, मला माहिती होतं हिला काहीही जमणार नाही। मुलखाची वेंधळी आहे ही पोर। आजी, मी ते बाबा आले म्हणून मी। हो, तुझ्या घरची सगळी जेवून खाऊन आली आहेत ना, या घरची सगळी उपाशी राहिली तर तुझं काय बिघडणार आहे ग? सासूबाई जाऊ दे ना। जाऊ दे कसं? हा, जाऊ दे कसं? मी पटकन करते ना काहीतरी, काळजी नका करू, आत्ता होईल 5 मिनिटात। प्रश्न तो नाहीये। परवा माझ्या हातावर वेंधळेपणाने गरम पाणी सांडलं,
आज हे जेवण करपलं, उद्या धांदरटपणाने सगळं घर जाळून टाकेल, तेव्हा काय करणार आहेस? माझी भविष्यवाणी खरी ठरेल ना, तेव्हा कळेल तुम्हाला. सगळ्या घराला गिळंकृत करेल ना, तेव्हाच समजेल. सासूबाई काय काळजी नको करू. मी आहे ना. आपण पटकन काहीतरी करूया. फ्रीज मधनं बटाटे काढ, मस्त दमालूची भाजी करूया. रडायचं नाही. चेहरा हसू. चल. हे आशू सांग ना, शमिका काय बोलत होती फोनवर? ते आमचं सिक्रेट आहे. आणि ती जे काय म्हणाली ना फोनवर, दॅट्स नॉट फेअर अभि. काय आता? मी समजू शकतो. मला 2 मुली येतो, मला 2 वेळा अनुभव आलेला आहे. त्या तुमच्या सोबत तरी होत्या सुभाषजी. आम्हाला दोघांना एकमेकांच्या सोबतच नव्हती ना. असं भेटलो आणि आयुष्य फार मजेशीर. काय आहे, किती वेळ बसलोय मी. काय पानं बिनं काय जेवायची काय व्यवस्था काय आहे की नाही? तेच सांगायला आले होते. जेवायला थोडासा उशीर होईल. नाही विभाताई, काही काळजी करू नका. मी फक्त 5 मिनिटासाठी शमिकाला भेटायला आलो होतो. तुम्ही उगाच असं काही काळजी करू नका शिवात. आणि सुभाषजी, आता तुम्हा सगळ्यांना तर भेटलोच आहे. बस थोडस आजींना भेटून घेतो. त्या आतमध्ये आहेत. ठीक आहे, मग 5 मिनिटं त्यांच्याशी भेटतो आणि शमिका, शमिका, मला खूप छान वाटतंय. मला आनंद वाटतो की तू खूप खुश आहेस म्हणून. फक्त मला ना आजी कुठेतरी थोडीशी नाराज वाटली मला. नाही हो डॅड, ते काय ना, आजींना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकीन असा विश्वास पण आहे त्यांना. आणि मी नाही पूर्ण करू शकले की मग त्या नाराज होतात. पण त्यांच्या रागावण्यामागे माझ्यावरचं प्रेम आहे हे कळतं मला. तुम्ही नका काळजी करू. काय ना की सगळ्या जबाबदाऱ्या मी छान पेलू शकीन अशी खात्री आहे त्यांना. शिवाय घराबद्दलची माया पण आहेच ना, म्हणून बाकी काय नाही. पण तुम्ही काळजी नका करू. एक ना एक दिवस मी त्यांचं मन नक्की जिंकून दाखवीन. बघाच तुम्ही. खरं आहे ना? मला खात्री आहे एक ना एक दिवस हे सगळं तो फार छान पद्धतीने निभावशील. आय एम हॅपी फॉर यू. काय असतं की नवीन घर,
माणसांचे नवीन वेगवेगळे स्वभाव आणि बस तुला थोडस एक वेगळी श्रमिका बनून तुला थोडस उभं राहावं लागेल. मला खात्री आहे तुझ्या डॅडचं नाव तसं तू खराब नाही करणार आहेस म्हणून. आणि मला माहिती तू एक दिवस खंबीरपणानं उभं राहशील, जिद्दीनं. आणि या घरामध्ये तू सगळं काही वेगळं करून दाखवशील जसं त्यांना हवं आहे, बापासारखं. आशूला बोलवून आणत्या. एक मिनिट. डॅड आलेच. प्लीज आता तू सांगणार आहेस का मला शमिका फोनवर काय बोलली ते? सोड रे, मला सांगून काय मिळणार आहे? ब्लॅकमेल. हा ओके. चॉकलेट्स प्लीज, मला जाड नाही व्हायचंय. फ्लावर्स, फुलं. ते 2 दिवसात चुकून जातील. बरं ओके. मी शमिकाला जेव्हा जेव्हा बाहेर घेऊन जाईन तेव्हा एखाद्या वेळेला तुला पण दे. प्लीज, मी कबाब मध्ये हड्डी का बनू? आता प्लीज सांगशील तू, प्लीज. ओके ओके ओके, सांगते. शमिका असं म्हणाली की अभिने मला जगातलं सर्वात मोठं सुख दिलंय. आय फील कम्प्लीट अँड द हॅपीएस्ट गर्ल, असं सांगितलं तिने. आता हे सांगितल्याबद्दल मला प्रॉमिस कर की तू असंच राहशील कायम, कधीही बदलणार नाहीस. आशुदी, डॅड बोलवताय. आणि एवढं काय बोलताय तुम्ही? ते आमचं सिक्रेट आहे. अरे चला, बाय. बाय. ए बाबा, जरा हळू खेळणं. आज कधी नव्हत काय खाऊन आलेत कळत नाहीये. काय खेळतायत? गुड 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 गुड. कम ऑन. शमिका काय करतेस? प्लीज मला मॅच बघू दे. तुझे टिपिकल कार्यक्रम लावायचे नाहीस प्लीज. मला बघू दे. खूप इंटरेस्टिंग. अभि, हे बघ, आधी जेवण मग बाकीचं सगळं. अभि प्लीज, मला आणि आईंना मागून आवरायचं असतं सगळं. हे बघ, आधी जेवण करून घे. तुला जायचं नाही का बाहेर कामासाठी? त्याला वेळ आहे शमिका. प्लीज मॅच मला बघू दे ना. खूप इंटरेस्टिंग नोटवर आली. आणि हे बघा, मी तुला सांगून ठेवतो, प्लीज टिपिकल बायको सारखी वागू नकोस. अरे गेली विकेट गेली. तुला असं छान स्माइल देऊन नाही का बसतायत? हे बघ, तुला सांगतो, घे का. तू छान स्माइल देऊन बसलीस ना तर त्यांना 4 मारावीशी वाटेल. तू अशी छान अशी मस्त मला बिलगून बसलीस ना तर त्यांना 6 मारा असं वाटेल. अजून काही केलं तर वर्ल्ड कपच जिंकतो. अभि, हे बघ, तू माझं ऐकलं नाहीस ना तर मला दुसरा पण मार्ग शोधायला लागेल. तू काही कर. या घरात मी मॅच बघत असताना मला कोणीच डिस्टर्ब करत नाही. गो आहे. हो का? अरे अभि, तुला जायचं होतं ना बाहेर? वाढू का जेवायला? काय करू आई? अभि, अरे काय टीव्ही बघत बसलास? पटकन टीव्ही बंद कर बघू. जा, हात पाय धुवून घे. जेवायला आहे पटकन. तुझं जेवण झालं की आम्हालाही जेवता येईल. मग आटप लवकर. चल ग शमिका. काय आहे ना, सकाळीच मला कोणीतरी म्हटलं होतं की आपला पार्टनर जर आपलं ऐकत नसेल ना तर सरळ मोठ्यांचं प्रेशर आणायचं. बरोबर होकार मिळतात सगळ्या गोष्टींना. बरोबर ना? चल चल ना.
चंद्या शमी प्लीज 5 मिनिटं झोपू दे ना. अरे काय आहे, किती छान रोमॅन्टिक सकाळ आहे आणि आमचे नवरोजी चक्क झोपलेत, तेही घरात कुणीच नसताना. घरात कोणी नाहीये. कसं काय? आई हे बघ, आई आणि माधुरी गेल्या आहेत बाळाला पोलिओचे ड्रॉप्स द्यायला. बाबा बाबा गेले ट्रान्सलेशनच्या कामासाठी. चंदू चंदू कुठेतरी बाहेर गेलाय आणि आजी पण मंदिरात गेल्यात प्रवचन ऐकण्यासाठी. म्हणजे घरात कोणी नाहीये. आज रविवार आहे ना. आणि आपण दोघच म्हणजे. हो अभि. हा तुला माहिती मला इतकं छान वाटतंय. मी कधीपासून या दिवसाचं प्लॅनिंग करून ठेवलं होतं शमिका. प्लॅनिंग? हा प्रत्येक मुलाला असं वाटतच नाही की आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी असा दिवस यावा जेव्हा मनसोक्तपणे आपल्याला हवं तसं वागावं. त्यामुळे आज मी ठरवलंय, आज अख्खा दिवस फक्त इतर काही न करता फक्त आणि फक्त मॅच बघणार आहे. मॅच? हा काय मजा येईल ना सॉलिड. एक काम करतो, आता जास्त बोलण्यामध्ये वेळ घालवत नाही, पटकन फ्रेश होतो. तू प्लीज मस्त कडक चहा कर, मस्त मॅच बघूयात प्लीज माझी गोड बायको. अभि अरे. आणि हा ऐक ना, पोहे पण कर, भूक लागलीये. शी काय आहे? किती छान रोमॅन्टिक सकाळ होती. मला वाटलं अभि काहीतरी छान प्लॅन करेल, पण नाही. मॅचचं नाव घेतलं आणि टिपिकल नवऱ्यासारखा वागायला लागला. असं आहे का? आता बघ मी काय करते ते. मिस्टर अभिजित पेंडसे, गणपती बाप्पा मोरया. शमी चहा आण ना प्लीज पटकन. मिस्टर अभिजित पेंडसे, आता बघ कशी विकेट काढते मी तुझी ते. शमी चहा. अभि तुला चहा हवाच आहे का? हो. आय मीन दुसरं काही नको? नाही चहा. आय मीन आज संडे आहे ना, मग काहीतरी स्पेशल. नाही म्हणजे
टॉस जिंकला. ये बात. मागच्याच ना टॉस हरल्यामुळेच आपण हरलो होतो. तुला सांगतो टॉस जिंकला ना म्हणजे अर्धी मॅच जिंकल्यासारखी असते. आणि ग्राउंड छोटा नाही, ते फिल्डिंग आहे रे बाबा. मागच्याच नुसती माती खाल्ली होती. काय बोलतोय? याला नाही अक्कल. एक काम कर ना. येस. आता फिल्डिंग फुल धमाल. आपल्या बॅटिंगला इतकी मजा येते तुला सांगतो ना. किमान 250 तरी व्हायला पाहिजे तिथे. मार ना. ए बाप. नाही पण प्रॉब्लेम काय होता माहिती का? शमी चहा प्लीज पटकन.